नमस्कार। आज आपण कच्च्या केळीपासून उपवासाचा एक नवीन पदार्थ बघतो आहे। नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर एका पिलरच्या साहाय्याने आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे पिलरच्या साहाय्याने साल काढली तर आपले हात सुद्धा काळे होत नाही आणि चिकट सुद्धा होत नाही। त्यानंतर केळी आपण किसून घेऊया। केळी सोलून किंवा किसून ठेवली तर ती लगेचच काळी पडते, त्यामुळे जेव्हा आपण रेसिपी बनवणार असू तेव्हा हे लगेचच किसून घ्यायचे आहे। तर सर्व केळीचा किस एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपल्याला भगरचं पीठ घालायचं आहे। तर भगर मी घरीच दळून घेतलेला आहे। काही ठिकाणी भगरला वरई सुद्धा म्हणतात। त्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे। अर्धा चमचा जिरं घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालूया। लिंबाचा रस घातल्यामुळे ह्याला छान टेस्ट येते। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर साधारण मी इथे 2 ते 3 केळी घेतलेल्या होत्या आणि त्यासाठी मी अर्धी वाटी एवढं भगरचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथे भगर पीठाऐवजी साबुदाणा पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरू शकतात। सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा बनवून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। त्यानंतर 15 मिनिटांनंतर याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता एका अप्पेपात्राला तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये सर्व हे गोळे आपण शेकून घेऊया। तुम्ही हे गोळे तळून सुद्धा घेऊ शकतात। तर तुम्ही याला उपवासाचे अप्पे म्हणू शकतात किंवा मग उपवासाचे पकोडे सुद्धा म्हणू शकतात। तर इथे सर्व मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे। यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे खालच्या बाजूने शेकून घ्यायचे आहे। त्यानंतर वरच्या बाजूने ह्यावर थोडंसं तेल घालून घेऊया। तर आता सर्व अप्पे मी पलटवून घेणार आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खमंग अप्पे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे केळीचे अप्पे तयार होतात। तुम्ही या एकादशीला नक्की बनवून बघा। वेगळं काहीतरी, चवीला सुद्धा खूप छान लागतात। ह्यामध्ये मस्त केळीची टेस्ट येते, त्यामुळे हे चवीला खूप छान लागतात। तर दोनही बाजूंनी अप्पे मस्त खमंग शेकून झालेले आहेत। बाहेरच्या साईडने अगदी मस्त क्रंची असे झालेले आहेत। सर्व अप्पे मी इथे काढून घेणार आहे। या एकादशीला तुम्ही हे अप्पे नक्की बनवून बघा। तुम्ही बघू शकतात किती छान क्रंची असे झालेले आहेत आणि आतमधून मस्त सॉफ्ट झालेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।